नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमचं ॲग्रीवाला यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। मी आज तुम्हाला ग्रो प्लस ह्या प्रोडक्ट बद्दल सांगणार आहे। ग्रो प्लस हे शेतकऱ्यासाठी खरंच शेतकऱ्याच्या जमिनीसाठी सोनं म्हणून उपयोगी ठरणार आहे। तर काय आहे ग्रो प्लस? आता बरेच शेतकरी आपण पाहतो डीएपीचा वापर जास्त करतात, युरियाचा वापर जास्त करतात। आता डीएपी साठी एक अतिशय उत्तम पर्याय आहे ग्रो प्लस। आता बऱ्याच वर्षापासून शेतकरी डीएपी वापरतात। डीएपी मध्ये फक्त नत्र आणि जास्तीत जास्त प्रमाणात स्फुरद असते। त्यात कॅल्शियम, सल्फर, झिंक, बोरॉन यासारख्या मूलभूत पोषक द्रव्यांचा अभाव असतो। तर या ग्रो प्लस मध्ये असलेल्या 5 पोषक द्रव्यांचं सामर्थ्य हेच आहे की पिकाला खात्रीशीररित्या योग्य प्रमाणात पोषक द्रव्ये उपलब्ध करून देतो। सर्व प्रकारच्या पिकांसाठी ग्रो प्लस बॅग सोबत 20 किलो युरिया प्रति एकर पायाभूत प्रमाण म्हणून आम्ही सूचित करतो। आपण एका डीएपी बॅग ऐवजी ग्रो प्लस 3 बॅग प्लस 20 किलो युरिया वापरल्याने किंचितशा वाढीव खर्चाने पोषक द्रव्यांमार्फत होणारा फायदा हा दिसून येतो शेतकऱ्याला। तुम्ही डीएपी ची बॅग वापरली तर तुम्हाला सल्फर, कॅल्शियम, झिंक, बोरॉन देण्यासाठी वेगळा खर्च करावा लागणार नाही। 20 किलो युरियाच्या साथीने ग्रो प्लसच्या 3 बॅगा प्रति एकर आपल्या भागातील कुठल्याही पिकासाठी वापरू शकतात। अधिक उत्पन्नामुळे तुलना केल्यास डीएपी पेक्षा ग्रो प्लस प्रगतशील शेतकऱ्यासाठी एक आवश्यक खत आहे असं म्हणता येईल। नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमचं ॲग्रीवाला यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। मी आज तुम्हाला ग्रो प्लस ह्या प्रोडक्ट बद्दल सांगणार आहे। ग्रो प्लस हे शेतकऱ्यासाठी खरंच शेतकऱ्याच्या जमिनीसाठी सोनं म्हणून उपयोगी ठरणार आहे। तर काय आहे ग्रो प्लस? आता बरेच शेतकरी आपण पाहतो डीएपीचा वापर जास्त करतात, युरियाचा वापर